PCLच्या साईटला सकाळी 7:30 वाजता मी लॉग इन केलं तर असा मेसेज दिसत आहे. तर 13 ऑगस्ट आली तरी अजूनही पब्लिश झालेली नाहीये कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट लिस्ट. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी सध्या गोंधळात आहेत. त्यांना प्रश्न पडलेला आहे की नक्की कधी अलॉटमेंट डेट डिक्लेअर होणार आहे, कारण की काल 12 तारीख दिली होती, आज 13 तारीख सकाळ आली तरी अजूनही लिस्ट पब्लिश झालेली नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता वेबसाईट चेक पण केलेले असेल आणि अलॉटमेंटचं स्टेटस पाहत असतील, पण अजून हे तिथे अपडेट दिसत नसेल. अजूनही अलॉटमेंट आलेले नसल्यामुळे बरेच विद्यार्थी पॅनिक होत असतील. पॅनिक होण्याची गरज नाहीये. अलॉटमेंट ही नक्कीच डिक्लेअर होईल, पण त्याच्यासाठी एवढा विचार करण्याची गरज नाही. तुमच्या लॉग इनला तुमच्या अ, आपल्या जे लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाहीये. तुम्ही अलॉटमेंट चेक करत राहा. आज काही थोड्या वेळाने ती अलॉटमेंट डिक्लेअर होईलच. पण त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आता सध्या त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. आता ज्यांना अजून पहिल्या कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज लागलेलं नव्हतं, त्यांची उत्सुकता जरा जास्तच असेल की दुसऱ्या राउंड मध्ये आपण कॉलेज चेक करून मिळालंय का नाही पाहायचं आहे. तर काही मुलांना कॅप राउंड 1 मध्ये मिळालं कॉलेज, बेटरमेंट झालंय का नाही त्याच्या बाबतीतचं अपडेट पाहायचं आहे. पण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी सीईटी सेललाही वेळ लागतोय. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जे प्रोसेसिंग करून आपल्याला रिझल्ट किंवा प्रोव्हिजनल अलॉटमेंट पब्लिश करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवायला पाहिजेत आणि ज्यावेळेस कुठे ना कुठे तुम्हाला असं मेसेज येईल की पब्लिश झालेली आहे, आणि अफवावर विश्वास ठेवू नका, चुकीच्या माहितीवर ठेवू नका. स्वतः सीईटी सेलच्या साईटवर जावा, लॉग इन करत जावा. त्याचबरोबर चेक करा की कुठे प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिसते का. मी आता जसं तुम्हाला दाखवलं की त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट पब्लिश सून म्हणजे काय वेळात ते पब्लिश होऊ शकते. त्याच्यामुळे आत्ता तरी पॅनिक होण्याची गरज नाहीये. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्याचबरोबर अलॉटमेंट आल्यानंतर काय करायचं ह्या गोष्टी बघा, तयारीत राहा आणि निर्णय घेण्यासाठी पुढच्या स्टेप्स उचला. हेच त्याच्यासाठी बेटर राहील. अ, वेळ लागत आहे. म्हणजे 12 ऑगस्ट खरं तर लागायला हवी होती. पण आता 13 ऑगस्ट पर्यंत समजा पुढे चाललेलं आहे. तरीही थोडंसं पेशन्स ठेवा आणि आपल्या अलॉटमेंटची वाट पहा. अलॉटमेंट आल्यानंतर फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचंय हे तुम्हाला आधीच म्हणजे तयारी असली पाहिजे. कारण ऑप्शन तुम्ही दिलेले आहेत, ऑप्शन चेक करा. आपण किती ऑप्शन टाकले होते, त्यातला कोणता ऑप्शन लागला तर आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे. त्या गोष्टीची पूर्वतयारी आजच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो निर्णय घेताना खूप सोपं जाईल. त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात ठेवा. स्कॅप राउंड 2 मध्ये आता ऍडमिशन घ्यायचं का बेटरमेंट घ्यायचं, हा डिसिजन खूप महत्वाचा असतो. कारण की कॅप राउंड 1 नंतर जर सीट चांगली मिळाली तर कॅप राउंड 2 ला थांबून ऍडमिशन घेण्यात काही हरकत नसते. पण जर तुम्हाला अजूनही लोअर प्रिफरन्स मिळत असतील तर तुम्हाला बेटरमेंटला जाण्याचा ऑप्शन असतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स आलेत का ते पहा. काही जणांना अजून डॉक्युमेंट्स आलेले नसतील. जे कॉलेज मिळते त्याची फी कमी आहे का जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर कोणत्या रिजन मधलं कॉलेज लागलेलं आहे, तिथे जाणं सोयीस्कर आहे का, तिथे सगळ्या सुविधा आहेत का, फॅसिलिटी आहेत का. तर या सगळ्या गोष्टी जे कॉलेज मिळते तिथे जाऊन पहिल्या दिवशी जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला त्या कॉलेज ची माहिती तिथे जाऊन मिळेल. मग अजून सोपं होईल ऍडमिशन मध्ये फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचंय. तुम्ही घरी बसून जो निर्णय ठरवणार आहे त्याच्यापेक्षा एकदा मिळालेलं कॉलेज पाहून तरी या. जर तुम्हाला जाणं शक्य असेल वेबसाईट पहा, रोज कुठून माहिती घ्या. पण फक्त राउंड आहेत म्हणून पुढचा डिसिजन घेण्यापेक्षा एकदा मिळालेलं कॉलेज पहा. ते न पाहता बेटरमेंटला जाणं कदाचित मला तरी चुकीचं वाटतं. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणतंही कॉलेज माहीत नसतं. तिथली ऍक्च्युअल परिस्थिती माहीत नसते. बऱ्याच वेळा कॉलेजच्या नावावर डिसिजन घेतले जातात. जे इतर सांगतात, काउन्सिलर सांगतात, टॉप कॉलेजची यादी देतात, त्यातलंच एखादं कॉलेज मिळावं असं सगळ्यांना वाटतं. तर त्याच्याऐवजी ह्या जर गोष्टी करून पाहिल्या तर तुमच्यासाठी ते बेटर राहील. सो विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगूच. त्याचबरोबर तुम्हीही ते चेक करत राहा. आल्यानंतर काय करायचं याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. सध्या तरी कॅप राउंड 2 अलॉटमेंट अजून जाहीर झालेली नाही. झाली की तुम्ही ती पहा. धन्यवाद.